नमस्कार, स्वागत आहे तुमचे वर्षास कॉर्नरमध्ये. आज मी पिठलं बनवणार आहे. तेही अगदी झणझणीत टेस्टी असं प्रमाणशीर. जे कोणी नवीन शिकणार आहेत, स्वयंपाक बनवायला शिकत आहेत, त्यांच्याकरता मी हे प्रमाणात सांगते सर्व. तर तुम्ही नक्की बघा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. याकरता लागणारे साहित्य आता आपण बघूया. याकरता भरपूर असा कांदा चिरून घेतला आहे मी, भरपूर असा लसूण घेतला आहे. आणि आपल्याला हे पिठलं झणझणीत करायचं, त्याकरता भरपूर अशा मिरच्या घेतल्या आहेत आणि इथे कढीपत्ता घेतला आहे. मी इथं लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता मिक्सरवर क्रश करून घेणार आहे. एकदम बारीक पेस्ट नाही करायची. इथं आता सगळं हे मी क्रश करून घेते जाडसर असं. कढीपत्ता याकरता की कढीपत्ता बरेच जण काढून टाकतात, खात नाही, मुलंही खात नाही आणि बऱ्याच जणांना आवडत नाही, मग खात नाही, म्हणून मी असा मिक्सरला लावून घेत असते. इथे मी या पद्धतीने तयार करून घेतले. आता आपण फोडणी करणार आहोत. इथे मी एका कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे. आता यामध्ये मी मोहरी घालते. मोहरी छान तडतडली पाहिजे. बरेच जण तेल टाकू देत नाही, तसेच टाकतात, त्यामुळे मोहरी लवकर तडतडत नाही, कच्ची लागते, त्याच्यामुळे टेस्ट चांगली लागत नाही. त्यानंतर जिरं घालते मी, भरपूर असं जिरं घातलं आहे. आणि त्यानंतर मी हा कांदा घालून घेते. यामध्ये मी सगळं टाकून घेते. कांदा हा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. एक कांदा परततो आहे तोपर्यंत आपण इकडे पीठ घेऊया. इथे मी हे 1 वाटी बेसन पीठ घेतले. याकरता प्रमाणात मी सगळं सांगते, म्हणजे जास्त पिठलं पातळ होणार नाही आणि ड्राय पण होणार नाही जास्त. यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. इथे मी हे 1 वाटी पाणी या पिठामध्ये घालून घेते आणि छान हे मिक्स करून ठेवते. कांदा आपला छान परतून झाला. यामध्ये मी आता हळद घालून घेते. आता यामध्ये मी हे 2 वाट्या पाणी घालून घेणार आहे. पहिले पीठ भिजवण्याकरता 1 वाटी घातलेलं. आता यामध्ये मी 2 वाट्या पाणी घालून घेते. हे बघू शकता तुम्ही, हे 2 वाट्या घालून घेतले मी पाणी. इथे मी 4थी वाटी घेतली आहे. हे या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं टाकून घेते, हलवून घेते आणि ते पाणी कढईमध्ये टाक. इथं पाण्याला उकळी आल्यानंतर आपण ते पीठ घालून घेणार आहोत. यामध्ये मी हिंग घालून घेतला आहे, सांगायची विसरली तुम्हाला. थोडासा हिंगही घालून घ्या, पाव चमचा, छान टेस्ट येते त्याने. मी या पिठामध्येच मीठ घालून घेतलं आहे. हे सगळं छान मिक्स करून घेतलं मी आता. इथे पाणी उकळले तुम्ही बघू शकता. यामध्ये मी हे सगळं पीठ घालून घेते आणि पटपट हलवून घ्यायचं आहे. गाठी नाही झाल्या पाहिजे तशा. हे बघू शकता तुम्ही. हे जे मी पाणी ठेवलं आहे हे मी हे भांडं धुवून घेते थोडंसं टाकून. ते यामध्ये टाकून घेते. हे बघू शकता, अगदी प्रमाणात सांगितलं मी सगळं हे. त्यामुळे मग पिठलं जास्त सुकंही होत नाही आणि पातळही होत नाही. हे छान अगदी पिठलं भात किंवा भाकरीसोबत छान लागतं, सुकं सुकं होत नाही. जे नवीन जेवण बनवायला शिकताय त्यांच्याकरता हे मी प्रमाणशीर सांगितलं आहे सगळं.
आपलं हे पिठलं तयार झालं आहे. तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय. याकरता लागणारे साहित्य बघूयात आता आपण.